जामखेड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शहरातील नागेश्वर मंदिराजवळील नव्याने बसवण्यात आलेला लोखंडी पूल मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे नुकसान होऊन वाहून गेला होता। त्यामुळे या ठिकाणी नव्याने पूल तयार करण्यात यावा अशी ही मागणी भाविक भक्तांकडून होत होती। याचीच दखल घेत जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या माध्यमातून व स्वखर्चातून या ठिकाणी पुन्हा 6 फूट रुंदीचा पदचारी पूल तयार करण्यात येणार आहे। याचे भूमिपूजन नुकतेच विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। हा पदचारी पूल तयार झाल्यावर पोलीस स्टेशन परिसरातील नागरिक तसेच मोरेवस्ती शिवाजीनगर या भागातील भाविक भक्तांना नागेश्वर दर्शन घेण्यासाठी सोपा मार्ग असणार आहे। यावेळी माजी नगरसेवक अमित चिंतामणी, संतोष बारगजे सर, बाबा खराडे, कैलास नेटके, पंढरीनाथ राजगुरू यांच्यासह नागेश्वर सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही शेठ चिंतामणी यांच्याकडे आम्ही हे पूल पडल्यानंतर त्यांनी मागणी केली की आम्हाला म्हणायचे थोडे दिवस थांबा, व ते प्रांजलताईने आमची इच्छा पूर्ण केली। त्याच्यामुळे त्यांचे नागेश्वर सेवा मंडळ आणि नागेश्वरचे आज सगळे पदाधिकारी हे त्यांचे शतशः धन्यवाद आम्ही त्यांची मानतो। आम्ही प्रांजलताईचे खूप आभारी आहोत। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती नागेश्वरकडे मंदिराकडे येण्यासाठी रस्ता नव्हता, पुलाची मागणी केली होती, त्यांनी ती स्वखर्चाने पूर्ण केली। त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्या 2-3 दिवसातच आम्ही त्यांना बोलले की त्यांनी लगेच ते निर्णय घेतला आणि आता ते काम चालू करणार आहेत। त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। आम्हाला पावसाळ्यात खूप अवघड परिस्थितीतून यावं लागत होतं। हे सर्व मागण्या त्यांनी आमच्या ऐकून घेतल्या आणि पुलाचं काम पूर्ण करायचं ठरवलं। त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। सर्वप्रथम नागेश्वर भगवानच्या चरणी मी नतमस्तक होते। आज अतिशय मला आनंद होत आहे की हा पूल सुरू होत आहे आणि त्याचं भूमिपूजन आज प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यामध्ये झालं। मला 1-2 ते 3 दिवसापूर्वीच मी इथे आले होते आणि त्यावेळेस मला सगळं माझ्या माता भगिनींनी या पुलाची मागणी केली की प्रांजलताई आम्हाला अतिशय अवघड रस्त्यावरून आम्हाला नागेश्वर भगवानच्या दर्शनासाठी यावं लागत आहे, तर आमची तेवढी एक मागणी पूर्ण करा आणि ती लवकरात लवकर कशी होईल तेवढी लवकरात लवकर पूर्ण करा। आणि मी नक्कीच त्यानंतर विचार केला आणि लगेचच आता आपल्या पुलाचे काम सुरू केले, जेणेकरून माझ्या सर्व माता भगिनींना नागेश्वर भगवानाच्या सेवेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने इथपर्यंत येता येईल। त्यासाठी मी हा निर्णय तात्काळ घेऊन ते पुलाचे काम सुरू केले आणि येते 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे एक सोमवारपर्यंतच हे काम पूर्ण होईल आणि माझ्या माता भगिनींना दर्शनासाठी अतिशय विनाकष्ट इथपर्यंत येता येईल याची मी काळजी घेतली। रामकृष्ण हरी। जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त आज या ठिकाणी खूप भव्य दिव्य असा उत्सव होत आहे। दरवर्षी आपल्या मोरेवस्तीकडचा जो भाग आहे या भागातून येणाऱ्या भक्तांसाठी नदीतून येताना खूप मोठी अडचण होत होती आणि इथं एक पादचारी पूल असावा अशी आमच्या सर्व भक्तांची आणि मंडळाची इच्छा होती। मध्यंतरी एक मोठा पूल माननीय सभापती साहेब शिंदे साहेबांच्या निधीतून झाला देखील होता, परंतु निसर्गाच्या ज्या आलेल्या पुरामुळं तो तुटला गेला आणि आता एक मोठी गैरसोय निर्माण झाली होती। आणि हा एक पादचारी पूल एक ज्यावरून फक्त भक्त पायी येतील जातील अशा स्वरूपाचं डिझाईन करून अतिशय सुंदर पुलाचं हे स्वखर्चातून माननीय श्री अमित शेठ चिंतामणी आणि सौभाग्यवती प्रांजलताई यांच्या वतीने हा पूल होत आहे। मी त्यांना नागेश्वर सेवा समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना आज या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान या नागेश्वर भगवानाच्या यात्रा उत्सवानिमित्त या मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य असा सप्ताहाचं आयोजन नागेश्वर सेवा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे 23व्या वर्षी याही वर्षी करण्यात आलं आहे। अतिशय मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह उभारत असताना या ठिकाणी पारायण देखील शिवलीला अमृत पारायण देखील होत आहे। खरं तर श्रावण महिना म्हटलं की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये
सलग संपूर्ण 1 महिना भगवान शिवाचं महादेवाचं त्या ठिकाणी नित्य पूजा अर्चा केली जाते आणि अशा पूर्ण असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पवित्र असा मानला जातो आणि संपूर्ण या मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि आबालवृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु जामखेड शहरातल्या मोरे वस्ती असेल, संताजीनगर असेल, शिवाजीनगर असेल, शिक्षक कॉलनी असेल, बीड रोडचा परिसर असेल आणि एकंदर शहराचा जुना गावठाण भाग असेल, या भागात येत असताना नदीपात्र ओलांडून या ठिकाणी भाविक भक्तांना जावं लागायचं. मागील 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून या ठिकाणी पुलाची नियोजन केलं होतं. परंतु मागील वर्षी निसर्गाचा प्रकोप झाल्याने मोठा पर्जन्यवृष्टी झाली आणि त्याच्या पुरामुळे तो पूल त्या ठिकाणी अधिकचा पाणी आल्यामुळे वाहून गेला. परंतु त्याच्यामुळं नागरिकांची गैरसोय गेल्या वर्षभरापासून होत असताना जामखेड शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांच्या मनात सातत्याने लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यासाठीची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि लगेचच त्याचा विचार करून श्रावण महिन्याच्या या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी हा पूल उभारण्यासाठीचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला आणि हा पूल आता या ठिकाणी उभा राहतोय. पादचारी पूल आहे, 4 फूट त्याची रुंदी असावी, सुबक, आकर्षक आणि मजबूतीचा पूल बनवण्याचं काम आपल्याच या नागेश्वर भगवानाचे भक्त कैलास महाराज नेटके यांच्याकडे काम दिलेलं आहे. त्याच्यामुळं कामाची दर्जेदार होईल आणि जितकी मजबूतीची आवश्यकता आहे, जिथे कुठे कसल्याही आर्थिक स्वरूपाची अडचण येऊ देणार नाही असा शब्द मी आजच्या या निमित्ताने देतो आणि हा सर्व पूल भाविक भक्तांसाठी खुला राहील अशी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो.